बसच्या प्रवासात बॉसचं एक वेगळंच रूप सगळ्यांसमोर येत होतं. पण एका नजरेतून चाललेली एक शांत जळजळ आणि एका स्माईल मागचं नाटक नात्यांमध्ये नवीन ताण निर्माण करत होतं. इकडे युद्ध परिस्थितीत कुणाचं तरी आयुष्य ढासळत होतं, तर दुसरीकडे घरात नाजूक अशा शब्दात एक नवीन प्लॅन आकार घेत होता. सर्वजण बसमध्ये जाऊन बसले. सर, निघू मग आम्ही आता? निघू म्हणजे? सर, ते ऍक्च्युली सर्वजण आलेत ना, मग बस काढावी लागेल ना. हो, पण माझ्याशिवाय बस कशी निघणार आहे? सर, तुम्ही आमच्यासोबत बसने येणार का? माझ्यासाठी बसमध्ये जागा नाहीये का? नाही नाही, तसं नाही सर. मला वाटलं तुम्ही तुमच्या कारने याल. आजपर्यंत असं कुठल्या बॉसला एम्प्लॉई सोबत ट्रॅव्हल करताना पाहिलं नाहीये ना, त्यामुळे थोडा शॉक लागला. बसचे पैसे पण मीच देणार आहे. मग पुन्हा कारमध्ये पेट्रोलचे पैसे का वाया घालवू मी? खिशाला लावलेला गॉगल पुन्हा डोळ्यांवर चढवत तो त्याची बॅग घेऊन बसमध्ये चढला. पण तो जे काही बोलला ते ऐकून राहुलचे डोळे मात्र जागेवर उघडेच्या उघडे राहिले. इतक्या मोठ्या कंपनीचा बॉस हे असं काही बोलेल याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण तो तरी काय करणार? बिचाऱ्याला हे माहीतच नव्हतं की सम्राट काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला प्रिन्स नाहीये. सम्राट त्याची बॅग घेऊन बसमध्ये चढला. पण जसं सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं तसे सगळ्यांचे डोळे गारगोटी एवढे मोठे झाले. थोड्या वेळापूर्वी जी रिॲक्शन राहुलची होती तीच आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. फक्त एक तपस्या सोडून तो बस मध्येच येणार याची तिला 100% खात्री होती. इतकं तर ती तिच्या नवऱ्याला ओळखतच होती. हॅलो एव्हरीवन, मी पण तुमच्यासोबत बसने ट्रॅव्हल करणार आहे. कोणाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? त्याने बॅग वर ठेवली. सगळ्यांवर एक नजर टाकली. पण सगळे फक्त शॉकिंग चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होते. कोणाच्याही तोंडातून एक अक्षरही फुटत नव्हतं. व्हॉट हॅपन्ड? तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? कारण आजपर्यंत आम्ही इतका डाऊन टू अर्थ बॉस बघितला नाहीये ना, म्हणून. तसं त्याने मान वळवून तपस्याकडे पाहिलं. ती समोरच्याच एका सीटवर बसली होती, ते पण एकटी. सगळ्यात शेवटी ती चढली होती. बाकी सगळ्यांनी ऑलरेडी आपापले पार्टनर्स चूज करून जागा ठरवून घेतली होती. तपस्याची अजून ऑफिसमध्ये खास अशी कोणाची ओळख नव्हती आणि तिला ती बनवायची सुद्धा नव्हती. ती तिच्या एकटेपणातच खूप खुश होती. अच्छा, डोंट वरी. आजपर्यंत नसेल बघितलं तर आत्ता बघून घ्या. तपस्याच्या अपोजिट जे सीट रिकामं होतं तिथे जाऊन सम्राट बसला. तो बसला तसे सगळे आपापसात कुजबुजू लागले. सर्वजण बसमध्ये आल्याची खात्री होताच ड्रायव्हरने बस सुरू केली आणि ते त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघाले.
बस जशी मुंबईच्या बाहेर निघाली तसे सगळे आपापसात गप्पा मारण्यात व्यस्त झाले. सम्राट आणि तपस्या एकमेकांचे ऑपोजिट बसले होते. डोळ्यांवरच्या गॉगल आडून तो तिरप्या नजरेने तिच्याकडेच बघत होता. ती मात्र खिडकीबाहेर शांतपणे बघत होती. सर, अचानक त्या दोघांना एकाच वेळी आवाज आला. तसं त्यांनी त्या दिशेला पाहिलं. उर्वशी हातात एक टिफिन घेऊन उभी होती. येस. आली ही घोरपड परत माझ्या नवऱ्याला चिकटायला. हिचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? बाई, एवढंच तुला चिटकायची सवय आहे ना, तर बसमध्ये अजून पण मुलं आहेत. जा की त्यांना जाऊन चिकट ना. सर, माझ्या आईने घरून हे भोपळ्याचे घारगे दिलेत. तुम्ही टेस्ट करणार का? त्याने एकदा टिफिनकडे पाहिलं, मग समोर दिसणाऱ्या तपस्याकडे पाहिलं. ती मांजरी सारखे डोळे बारीक करून खूप रागात त्याच्याकडे बघत होती. एका प्रकारे नजरेनेच त्याला घेऊ नको असं सांगत होती. तिचे ते एक्सप्रेशन्स बघून त्याच्या भुवया पुन्हा जवळ आल्या. हो, शुअर. मला खूप आवडतात भोपळ्याचे घारगे. मग घ्या ना सर, हे सगळेच खा. उर्वशी डायरेक्ट त्याच्या शेजारी जाऊन बसली. तिने हातातला टिफिन त्याच्या समोर पकडला. पण जशी ती सम्राट शेजारी जाऊन बसली तसे इकडे तपस्याचे डोळे रागाने लाल बुंद झाले. तिचा हात त्याच्या दंडाला स्पर्श करत होता. हाऊ डेअर शी! तिची हिंमतच कशी झाली माझ्या नवऱ्याला इतकं चिकटून बसायची? सम्राटने पुन्हा एक नजर तपस्यावर टाकली. तिच्या चेहऱ्यावरचा तो राग बघून तो ओठांच्या कोपऱ्यात हसला. त्याने उर्वशीला स्माईल देत त्या टिफिन मधून घारगे खायला सुरुवात केली. वाव, इट्स रिअली टेस्टी. उर्वशीला तर आकाश ठेंगणं झालं होतं. इतर वेळी तो जसा रूडली बोलायचा, त्याच्या अगदी अपोजिट त्याचं वागणं होतं. पण बिचारीला हे माहिती नव्हतं की तो हे नाटक फक्त त्याच्या सुसंस्कृत आणि सभ्य बायकोला जळवण्यासाठी करतोय. आणि त्यामध्ये ती बळीच्या बकऱ्याचं काम करते. अजून घ्या ना सर. नो थँक्स. मला आवडतात, पण मी जास्त ऑइली खात नाही. पण त्याने निदान थोडं का होईना खाल्लं, याचाच उर्वशीला आनंद होत होता. दुसरीकडे तपस्याचा चेहरा मात्र आता मिरची सारखा लाल झाला होता. उर्वशीने टिफिनचं झाकण बंद केलं आणि अलगद त्याच्या शेजारून उठली. जाता जाता तिने तपस्याकडे पाहिलं. तपस्याने सुद्धा तिच्याकडे पाहिलं. उर्वशीने तिच्याकडे बघून एक डेव्हिलवाली स्माईल दिली आणि तिच्यावर हसतच पाठीमागे असलेल्या तिच्या सीटवर निघून गेली. सम्राट, फक्त तुमच्या आगाऊपणामुळे ही मुलगी मला फुकटची टशन देते. आई नो, हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय, पण तुमच्या या वागण्याचा तिने काही चुकीचा अर्थ घेऊ नये म्हणजे झालं. पण तपस्याच्या अशा रागाने बघण्याचा त्याच्यावर काडी मात्र फरक पडत नव्हता. त्याने त्याचे हात झटकले आणि खिशातून फोन काढून त्या टाइमपास करत बसला. तसं तिने मानेला झटका दिला आणि ती सुद्धा खिडकीच्या बाहेर बघू लागली.
समोरच्या फाईलवर शिक्के मारत रवी गाणं गुणगुणत होता. रवी, कशाला चांगल्या गाण्याची वाट लावतोयस? भावा, इथे माझ्या लाईफची वाट लागलीये आणि तुला या गाण्याची पडलीये. आता तुझ्या लाईफची काय वाट लागलीये बाबा? काय नाही लागलीये ते सांग तेजा. पुढच्या महिन्यात 29 लागेल मला. उभ्या आयुष्यात कधी एक पोरगी पटवता आली नव्हती, पण मागच्या महिन्यात खूप कष्टाने एक पटली होती. वाटलं तर लाईफ सेट होईल. 6-7 महिने डेट करून डायरेक्ट लग्नच करेन. पण पण काय? तेजा, पर हमारे बॉस ने मेरा घर बसने से पहले ही उजाड़ दिया. मैं लुट गया. मैं तो बर्बाद हो गया. आता बॉसने काय केलंय रवी? अरे तेजा, काल तिचा वाढदिवस होता आणि या कामाच्या गडबडीत मी तिचा वाढदिवस विसरलो. म्हणून तिने ब्रेकअप केलं राव काल रात्री. तुझा भाऊ लग्नाच्या आधीच विधवा झाला रे. गप्पे माकडा. समरजित सर कधी पण येतील. त्यांनी तुला असं ऑफिसमध्ये रडताना बघितलं ना तर तुझी जाईलच, पण माझी पण सोबत नोकरी जाईल. हे भगवान, काय दिवस आलेत माझ्यावर. गर्लफ्रेंड सोडून गेली. माझं लग्नाचं स्वप्न धुळीला मिळालं आणि मी मोकळेपणाने रडू सुद्धा शकत नाही. हे बघ रवी, तुला जे काय भोकाळ पसरायचंय ना ते पसर, पण ऑफिसमध्ये नाही. जी मुलगी फक्त तू वाढदिवस विसरला म्हणून ब्रेकअप करते, ती मुलगी तशी पण तुझ्या बाबतीत सिरियस नव्हती. हे क्लिअर दिसून येते. त्यामुळे अशा मुलीसाठी तू का उगाच रडतोयस? पण माझं चुकलंच ना तेजा. मी तिचा वाढदिवस विसरायला नको होतं, पण मी तरी काय करणार? 2 दिवसांपासून या फाईल्सच्या ढिगाऱ्यातून तोंड बाहेर काढायला उसंत मिळत नाहीये. तिचा वाढदिवसच काय, मी तर कित्येक वेळा बाथरूमला जायचं पण विसरलोय. हे बघ रवी, सम्राट सर सध्या दुसऱ्या कंपनीमध्ये बिझी आहेत. त्यामुळे आपल्यावर इथल्या कामाचा लोड वाढलाय. सरांनी आपल्यावर इतका विश्वास टाकलाय, हेच आपल्यासाठी खूप आहे. आणि सरांनी फक्त काम नाही वाढवलंय, पगार पण वाढवलाय. हे विसरू नकोस. त्यामुळे उगाच त्या नटमोगरीसाठी रडत बसण्यापेक्षा ना कामं कर आणि पगार झाल्यावर मस्त पार्टी कर. एका रात्रीत सगळं ब्रेकअपचं भूत उतरेल बघ तुझ्या डोक्यातून. असं म्हणतोस तेजा? ठीक आहे, मग नाही रडत मी. नौटंकी साला. चल आता टाइमपास करून झाला असेल ना तर पटापट हे शिक्के मार. या सगळ्या फाईल्स आजच पाठवायच्यात. येस बॉस. रवीने परत त्या फाईल्सवर एक एक करून शिक्के मारायला सुरुवात केली. आई, हा, ते मला तुम्हाला एक विचारायचं होतं. अगं, मग विचार ना. ते मी म्हणजे मला आणि यांना. आदू, अगं जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोल की. तुला माहेरी जायचंय का? आ? नाही, ऍक्च्युली आम्हाला ते हनीमूनला. आज्ञा भावनेच्या भरात बोलायला गेली, पण शेवटच्या शब्दावर तिने जीभ चावली आणि डोळे गच्च मिटून घेतले.
पण तिच्या तोंडून हनीमून ऐकून शौर्यच्या आईच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहण्यासारखे झाले. त्या पण सुरुवातीला थोड्या शॉकच झाल्या, पण नंतर मात्र त्यांना हसू आलं. अच्छा, तुम्हाला हनीमूनला जायचंय का? नाही, म्हणजे ते शौर्य म्हणत होते की आपण 4-5 दिवस फिरायला. काय ग? लग्नानंतर आम्ही दोघे इतकी बळजबरी करत होतो तुम्हाला बाहेर जायला म्हणून. तेव्हा तर दोघेही नाही म्हणालात. मग आता कसं अचानक? शौर्यच्या आईचा स्वभाव मनमोकळा होता. आदू आणि त्यांचं नातं सासू सुनेपेक्षा आई आणि लेकीसारखं होतं. दोघीही हसून खेळून राहायच्या. तेव्हा वेडी ग वेडी. अगं, इतकं घाबरायला काय झालंय? नवरा बायको आहात तुम्ही, मग एकमेकांसोबत बाहेर जायला इतका विचार करायची काय गरज आहे? मी तर तेव्हाच म्हणाले होते जा म्हणून, पण तुम्हीच दोघं नाही म्हणालात. आणि त्यानंतर आम्ही यात्रेला गेलो, पण आता आम्ही आलोय, त्यामुळे तुम्ही बिनधास्त जा. तुम्हाला जिथे कुठे फिरायला जायचंय ते, आमची काही हरकत नाही. थँक्यू आई. कुठे फिरायला जायचा विचार आहे मग? हे म्हणतायत शिमलाला जाऊ. बर, पण त्याला म्हणावं चांगल्या 8 दिवसांच्या सुट्ट्या टाक. 4-5 दिवसांसाठी उगाचच धावपळ करू नका. अहो, सांगते. ममता, अगं चहा आण माझा. जा, चहा उकळलाय तो नेऊन दे शौर्याच्या बाबांना, नाहीतर घर डोक्यावर घेतील हे. तशी आज्ञा गालात हसली. तिने गॅस बंद करून तो उकळलेला चहा कपात गाळला आणि कप बशी घेऊन बाहेर निघून गेली. देवा, घरी आल्यापासून बघते शौर्य आणि आज्ञा खुश वाटतात. त्या दोघांवर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे. माझ्या लेकरांना कायम सुखी ठेव. देवघराकडे बघत त्यांनी हात जोडून प्रार्थना केली. आज्ञाने सासऱ्यांना चहा दिला आणि तशीच रूम मध्ये पळाली. आज जा तिने दार बंद करून घेतलं आणि लगेच फोन हातात घेत शौर्यला फोन लावला. शौर्य कामात बिझी होता, पण आज्ञाचा फोन बघून तो लगेच बाजूला गेला. तो कामात असल्यावर ती कधी जास्त फोन करत नव्हती. जेव्हा पण तिचा फोन यायचा तेव्हा काहीतरी काम असल्याशिवाय ती फोन करणार नाही हे त्याला माहीत असायचं. म्हणून तो बाजूला गेला आणि त्याने फोन रिसीव्ह केला. बोला तू. शौर्य, आपण 4-5 दिवसात निघूया का? कुठे? अहो, असं काय करताय? पण तूच तर म्हणाली होतीस ना की नेक्स्ट वीक बघूया म्हणून. अहो, पण मी आज आईंना विचारलं, त्या म्हणाल्या जा म्हणून. तू आईला विचारलंस पण? हो. क्या बात आहे. मला वाटलं फक्त मलाच घाई झाली आपल्या हनीमूनची, पण माझ्यापेक्षा तर तू फास्ट निघालीस. तसं काही नाहीये. हा,
चल खोटारडी. बाय द वे, मी आधीच सुट्टीबद्दल विचारून ठेवलं होतं. सुट्टी होईल माझी अप्रूव्ह. तिकीटचं पण मी बघतो आज. तू सांग, कधी निघायचंय? तुम्ही म्हणाल तेव्हा निघू आपण. ठीक आहे. तिकीट कन्फर्म झालं की मग निघूया लगेच. ओके, चालेल. बरं चल. आता मी थोडा कामात आहे, बोलतो तुझ्याशी नंतर. तुला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर जाऊन करून ये. अम, तुम्हाला जमेल का लवकर यायला? आपण सोबत जाऊया ना शॉपिंगला. ओके, ट्राय करतो. आणि पॉसिबल झालं तर लगेच कॉल करतो तुला. ओके. बरं, ठेवू आता फोन? हो, चालेल. चल, बाय. लव्ह यू. लव्ह यू टू. तिने फोन कट केला आणि मोबाईलच्या स्क्रीनला एक छानशी पप्पी दिली. तिच्या फोनच्या वॉलपेपरला त्याचाच फोटो होता.